नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना मंडळी? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे जिलेट मार्क्स. चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा, को पावर्ड बाय गोदरेज सिंथॉल डिओ स्टिक, स्पेशल पार्टनर पनवेलकर ग्रुप. तर काल मी सगळ्यांना प्रॉमिस केलं होतं की गटारीच्या भागानिमित्त जे आपले आवडते कलाकार या थुकरटवाडीत आलेले आहेत त्यांच्याच बरोबर आपण उद्या सुद्धा भेटणार आहोत. परत एकदा सगळ्यांचं आजच्या भागात स्वागत करतो. वा वा वा, आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून आजच्या या रम्य संध्याकाळच्या गटारी फाटेत मी स्वागत करतो. दिवाळीच्या निमित्तानं आपण पहाटे उठतो, पण गटारी पहाट याच्यासाठी उठावं लागत नाही, कारण बसलेलेच पहाटेपर्यंत बसलेले असतात, त्याच्यामुळे ती पहाटच होते. त्यामुळे लोकांना जे कन्फ्युजन होतं कालपासून की गटारी पहाट कसं काय लिहिलंय, त्याचं हे एक्सप्लेनेशन, त्याची ही व्याख्या.
अत्यंत सात्विक पद्धतीनं आजचं हे वातावरण दिसतच आहे त्यांच्या चेहऱ्यावरून आपल्याला. आणि या सात्विक अशा वातावरणामध्ये आज या ठिकाणी आपण सात्विक पद्धतीनं गटारी साजरी करणार आहोत. या ठिकाणी बडे बडे गायक बसलेलेच आहेत, पण आमच्यामध्ये सुद्धा छोटे छोटे गायक लपलेले आहेत. तर ते गायक आता तुमच्या समोर येणार आहेत. तर सुरुवात करतो मी माझ्यापासून, पण तत्पूर्वी या आजच्या मेहफिलीमध्ये एक खास कवी येणार आहेत, जे आपल्या कविताही सादर करणार आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कविता राट यांच्यासाठी. या या फार नाव ऐकलं सर. कविता राट फार नाव ऐकलं. सर 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 भक्तजनों, या कहाँ गए थे? सालों के बाद दिख रहे हो. या त्यांची मिमिक्री त्यांना नका करून दाखवू, त्यांना येते. माईकवर बसाल. बसा. पुढे ठेवलं पाहिजे. वा, कविता राट आपलं स्वागत. वा, थँक्यू. ऑल द बेस्ट. तर मंडळी, आता आपण ऐकणार आहोत आजच्या या संध्याकाळचं पहिलं गीत. वा. तर कसं आहे, उद्यापासून श्रावण महिना सुरू होणार. सगळ्यांनाच उत्सुकता आहे की श्रावणात आपण काय करणार, पण बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम होणार उद्यापासून. का बाबा खायचं काय, बरोबर. का बाबा खायचं काय. तर अशा एका माणसाचं मनोगत मी या ठिकाणी आता मांडतोय, ज्याला चमचमीत खायची आवड असती आणि श्रावण सुरू झाल्यावर त्याची काय गोची होती. वा, अण्णा, तुम्ही माझ्या बरोबर म्हणा, मी तुम्हाला चालतंय. शिकवतो. वा वा, चालतंय. म्हणा. श्रावण का महिना, सावन का महिना, स नाही बाबा, श्र श्र, श्रावण का महिना, सावन का महिना. अरे स नाही तुत्र्या, श्र श्र, श्रेया घोषाल मधला श्र. अच्छा अच्छा, श्रेया घोषाळ मधला. हा. श्रावण का महिना, लोक खात नाहीत मटण, जिऱ्याची फोडणी घालून बायको करते भात वरण. श्रावण का महिना, लोक खात नाही मटण, जिऱ्याची फोडणी घालून बायको करते भात वरण. कोंबडा चिडवतो आम्हा, पक पक पकवा, नॉन व्हेज सोडा आता व्हेजच पकवा. कोंबडा चिडवतो आम्हा, पक पक पकवा, नॉन व्हेज सोडा आता व्हेजच पकवा. टाकळा पडवळ दुधी, तोंडली भाजी समोर, टाकळा पडवळ दुधी, तोंडली भाजी समोर, जिऱ्याची फोडणी टाकून बायको करते भात वरण. श्रावण का महिना, लोक खात नाही मटण, जिऱ्याची फोडणी घालून बायको करते भात वरण. तांबडा पांढरा नाही, खेकड्याची नांगी, रोज रोज खावी लागणार शेपू आणि वांगी. तांबडा पांढरा नाही, खेकड्याची नांगी, रोज रोज खावी लागणार शेपू आणि वांगी. नॉनव्हेज खाणार कसे, श्रावण उभा समोर, नॉनव्हेज खाणार कसले, श्रावण उभा समोर. जो खाणार चोरून त्याच्या पोटात दुखणार. ओ, श्रावण का महिना, लोक खात नाही मटण, जिऱ्याची फोडणी घालून बायको करते भात वरण. धन्यवाद धन्यवाद. अशा पद्धतीने या गाण्यांचा आस्वाद आपण घेत असतानाच आपल्या बरोबर आहेत एक कवी. तर एक कवी, तुमची एक कविता घ्या. एक
आता लिहिलेले ताजी अच्छा अच्छा तयारीनिशी आले. शब्द बघा दाखवा दाखवा दाखवा. अरे माझी तोंडातून येतील तो बघा त्याचा वास येतोय तुमच्या शब्दांचा फार. वा त्यांच्या शब्दांचा वास येतो. वशिक शब्द आहेत वाचा. ती नुसतीच माझ्याकडे बघू वा वा. बढिया. ती नुसतीच माझ्याकडे अरे कमाल आहे तुमची. कंप्लीट होऊ द्या ना कंप्लीट होऊ द्या पहिले दाद द्यावी तरी मायला problem. माहित नाही आणि ती नुसतीच माझ्याकडे बघून नसायची वा. स्वतः असून पण कदाचित माझ्यात असायची आई आई वा वा. शब्द बघा सर शब्द दाखवा बघा दाखवा. अरे तुम्ही ऐका हो. एक दिवस तिनं आबोला सोडला वा 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 एक दिवस एक दिवस तिने बॉबोला सोडला. बाप बाबूला सोडला. अरे, आबोला आबोला अबूला त्याचं नाव अबू होतं. आबोला आबोला सोडला मला म्हणाली उद्या येशील का माझ्या घरी बघा प्रश्न बघा काय? मला म्हणाली उद्या येशील का माझ्या घरी तिच्या घरची दुपार मस्त गेली वा वा वा. तिच्या घरची दुपार मस्त गेली तिनं शिजवलेली कोंबडी मी फस्त केली वा दादा वा वा. वा वा. मी म्हणलो वा बेत मस्त झाला मी म्हणलो वा बेत मस्त झाला कुठला मसाला टाकलेला देशील का एखादा क्लू वा 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 वा. वा वा. मी म्हणलं कुठला मसाला टाकलेला देशील का एखादा क्लू ती म्हणाली कुठला मसाला नाही काय कोंबडीला झालेला बर्ड फ्लू वा वा. क्या बात. वा कवितेचं काय नाव आहे? ओकारी असल हा? गटारी असल हा, अच्छा गटारी गटर नृत्य घातलेले अच्छा. तर हे चरोळे आहे वाचू का? वाचू का शब्द तुम्हाला फार सुचतात हो. बघा म्हणजे त्याच्यातच उत्तर आहे वाचू का. वाचतो सर वाचतो घ्या घ्या. नका काढू माझी अंत्ययात्रा तिच्या गल्लीतून बाप वा वा क्या बात आहे. आहे. वा वा. नका काढू माझी अंत्ययात्रा तिच्या गल्लीतून तिची आई म्हणेल मेला तर मेला मरता मरता अजून एक चक्कर मारून गेला प्रेमवीर रस असलेली कविता आहे. वा. वा वा. अप्रतिम. अप्रतिम. आता प्रेमवीर रस. आता आपण ऐकणार आहोत एका अशा माणसाचं मनोगत की ज्यानं बाबा कधी व्हेज खाल्लंच नाही. ओ कधी व्हेजच खाल्लं नाही. त्याच्यावर पाळी येणार श्रावणात व्हेज खायची. तर त्याचं काय म्हणणं असेल? अण्णा तुम्ही गा. मी भोपळा खाल्ला नाही वा वा. मी कोबी खाल्ला नाही मी भोपळा खाल्ला नाही मी कोबी खाल्ला नाही मी ह्यो भी खाल्ला नाही मी त्यो भी खाल्ला नाही मी भोपळा खाल्ला नाही मी कोबी खाल्ला नाही मी ह्यो भी खाल्ला नाही आणि त्यो भी खाल्ला नाही मी भोपळा खाल्ला नाही. धुतलेला सात्विक पॉपलेट उकडीची छन छन अंडी धुतलेला सात्विक पॉपलेट उकडीची छन छन अंडी मी पाहतो जेव्हा भेंडी आठवते मजला मेंढी मी पाहतो जेव्हा भेंडी आठवते मजला मेंढी मी सोलकडीला भ्यालो मेरे देश की धरती तबडक तबडक खबडक खबडक तबडक तबडक खबडक खबडक मी सोलकडीला भ्यालो मी ताकालाही भ्यालो मी सोलकडीला भ्यालो मी ताकालाही भ्यालो मी मनात सुद्धा माझ्या बासुंदी प्यालो नाही
खाल्ला नाही. भवताली कोंबडी चाले दिसे बोकड ही हसताना. भवताली कोंबडी चाले दिसे बोकड ही हसताना. मला लॉलीपॉपच भासे शेवग्याची शेंग खाताना. मला लॉलीपॉपच भासे शेवग्याची शेंग खाताना. मी उपाशी पोटी निजलो. लोग कहते हैं मैं तबडक तबडक खबडक खबडक तबडक तबडक खबडक खबडक. भवताली कोंबडी चाले दिसे बोकड ही हसताना. मला लॉलीपॉपच भासे शेवग्याची शेंग खाताना. मी उपाशी पोटी निजलो पानात पालक असताना. मी उपाशी पोटी निजलो पानात पालक असताना. मी भुकेन मेलो तरीही साबुदाणा खाल्ला नाही. भोपळा खाल्ला नाही. मी कोबी खाल्ला नाही. मी योबी खाल्ला नाही आणि तो बी खाल्ला नाही. मी भोपळा खाल्ला नाही. मला वाटतं अतिशय चांगल्या पद्धतीनं ही तराट पहाट गटारी पहाट सुरू आहे. पण इथे झिंगाट गाणं झालं पाहिजे. काय म्हणणं आहे त्याचं? एक मिनिट झिंगाट गाणं हो झालं हो पाहिजे. हो झिंगाट गाणं होणार आणि मी गाणार. वा वा. हो या गाणार. काय सुधारल्या जिंकट होणार सुधारल्या ते? बाई सुधारल्या म्हणायच्या. चांगलं चांगलं. उरात होतय धड धड लाली गालावरती आली. अन अंगात भरलं वार फिरतीची बाधा झाली. उरात होतय धड धड लाली गालावरती आली. अन अंगात भरलंय वार फिरतीची बाधा झाली. अधीर झालोय आता. अधीर झालोय आता. मग बधीर मी झालोया. तुझ्याच साठी बनूनी मजनू माग माग आलोया. माग माग आलोया. अन उडतय हे बुंगाट बुंगाट. अन उडतय हे बुंगाट बुंगाट. पळतया झिंगाट. रंगात आलया सगळं इकडं झालया झिंगाट. झिंग 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 झिंगाट. झिंग 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 झिंगाट. काय ग बसा. तर गटारी फाटचा हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. आपण वेळ काढून आलात. थँक्यू धन्यवाद. जोरदार टाळ्या. क्या बात आहे मानसीताई, तुम्ही आमच्या या रंगमंचावर आल्या. तुम्हाला सांगतो फार आम्हाला बरं वाटलं. म्हणजे आता तुम्ही सगळेजण ओळखता मानसीताईंना, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार आहे. म्हणजे इव्हेंट अजिबात कुठल्याच इव्हेंटला त्यांना जाणाऱ्या इव्हेंट मुळात शब्द जरी ऐकला त्यांनी तरी त्यांना कसं नुसतं होतं. खास म्हणजे अभिनयाची अत्यंत आवड असणाऱ्या आणि शास्त्रीय नृत्य करणाऱ्या या अशा मानसीताई या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि त्यांचा विविध क्षेत्रावर अभ्यास. जसं आता मी मागच्या आठवड्यात त्यांच्याबद्दल एक न्यूज वाचली काय? की युनिव्हर्सिटीच्या पोरांना त्यांनी वातावरणातील कमी होणारा ओझोन याविषयी 1 तास त्यांनी व्याख्यान दिलेलं होतं. तर ही जी तुमची रिएक्शन होती हीच मुलांची होती. व्हॉट. तर ते मी असं ऐकलं. तर अशा मानसीताई आल्या, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या एकदा झाल्या पाहिजे. वा 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 वा. त्या बात. हा आणि मी माणसाकडे कामाला होती. तुम्ही सगळ्यांकडेच कामाला होतं. काय तुम्हाला काय धंदा का नाही काय अहो, माहित. पण काहीच काम नसायचं. काय काम काय होतं. फक्त सेल्फी काढायचं यांच्या एवढंच काम.
तुम्हाला माहिती का काय? हे रिक्षावाला गाणं आहे ना हा बघतोय रिक्षावाला. हा हे माझ्यावर पिक्चराईज होणार होतं तुमच्यावर माझ्यावर कस काय? हिने फसवलं. काय? हा मला ऍड्रेस दुसराच दिला स्टुडिओचा. हा ही गेली मेन गाण्याच्या इथं आणि मी फिरते तिकडं. तुमच्यावर बघतोय रिक्षावाला. हा माझ्यावर होणार होतं बघतोय रिक्षावाला. तुम्ही असतं तर गाण्याचे बोल थोडे चेंज झाले असतं. काय? वाट बघतोय डुक्कर रिक्षावाला असं घेतलं असतं त्यात. का तुम्हाला बसायला डुक्कर रिक्षाच पाहिजे 6 सीटर मोठी. पण आज या ठिकाणी असा दुर्मिळ योग आहे की मानसी नाईक पण आहेत आणि गाणं गाणाऱ्या रेश्माताई पण आहेत. तर मानसी नाईक इथे आहेत म्हणल्यानंतर आम्ही किती वेळ त्यांना असं बसलेलं बघू. तर आमची अशी इच्छा असणार आहे की त्यांनी या ठिकाणी त्यांचा एक तडकता फडकता परफॉर्मन्स केलाच पाहिजे. बरसो रे मेघा मेघा बरसो रे मेघा मेघा बरसो रे मेघा बरसो बरसो रे मेघा मेघा बरसो रे मेघा मेघा बरसो रे मेघा बरसो मीठा है कोसा है बारिश का बोसा है कोसा है कोसा है बारिश का बोसा है जल 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 थल जल थल चल 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 बहता चल नारे नारे हस्ती तेरी विशाल हो कुदरत का तू कमाल हे मनमोहिनी तेरी अदा तुझे जब देख ले तो फिर गदा बरसे झरे 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 नाचे चमक चमक वो बिजली दीवानी है बेमिसाल तू गोरी गोरी अनछुई तुझ में है कुदरत सारी खोई तुझ में है कुदरत सारी खोई खोई तुझ में है कुदरत सारी खोई खोई मिट्टी की है मूरत तेरी मासूमियत फितरत तेरी ये सादापन ये भोलापन तू महकी महकी तू लहकी लहकी तू चली चली हर गली गली तू हवा के ढंग संग सनन सनन तेरा अंग अंग जैसे जलता रंग कोई लहर लहर चली ठहर ठहर पानी का मेल तेरे तन बदन झर 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 अंगार जैसा तेरा रोम रोम है दहका दहका अग्नि का खेल तू अगन अगन जरा थिरक थिरक जरा लचक लचक कभी मटक मटक कभी ठुमक ठुमक चली झूम झूम कभी घूम घूम धरती को चूम मची धूम धूम चंचल बड़ी तू नटखट बड़ी तू महकी बहार रस की फुहार तेरे तीखे नैन तेरे केश रैन ये बल खाना ये इतराना अरे कोण आलं बघितलं काय? हो. साक्षात मेघा घाडगे आलेल्या आहेत. वा, वा. जोरदार क्या बात आहे. ह्यांच्याबद्दल मी काय बोलणार आहे? अत्यंत शांत स्वभावाचे
कधीही कोणावर वचवच न करणार म्हणजे तुम्हाला सांगतो असं मोठा आवाज कधी बघितलाच नाही मी एवढं काम केलं त्यांच्या बरोबर पण असं मोठ्याने बोललेलं कोणाला असा वाचन हक नाही कधीच इतके शांत स्वभावाचे ते आहेत. वा शांत स्वभावाच्या मग घरातल्या सगळ्या काचेच्या वस्तू फोडायची फोडायच्या? राग आला की सगळं फोडून टाकलेच. हा असं करतं राग आल्यावर फोडता तुम्ही वस्तू? मग कामाला ते पगार त्यासाठी तर द्यायची उचलायचं सगळं. अहो घरात ना गेल्या गेल्या लावणीच सुरू. हो जेवण बनवताना सुद्धा लावणीच. कसं कसं? हे बघ आता चपाती बनवायची आहे का? हा हे काय चपात्याच हे बनवतात. पीठ म्हणते पीठ. पीठ म्हणते हा. हा? इकडं अच्छा वा वा हे काय हे लाटताय चपाती. अच्छा. हा हे हे काय केलं? तव्यावर टाकली चपाती. अच्छा अशी टाकली. वा वा. आणि हे बघा हे काय? हे काय? हे कपडे धुते नंतर वाळत टाकते. वा वा. बरं. अजून एक तर तुम्ही बघितलंच नाही. हो हे आहे ना हो हो आला का त्याचा वाव? उपयोग कसा करतात? हे रिमोट टीव्ही लावायला लागलं का चांगलं? असं येतं. वा क्या बात आहे. असंच करते मी. वा वा क्या बात आहे. टाकले आनंद शिंदे सर इथं बसलेले आहेत. जेव्हा सगळ्याच सणांमध्ये तुमची गाणी वाजतात सगळ्या आता उत्सवात तुमची गाणी असतात पार्ट्यांमध्ये असतात तुम्हाला कसं वाटतं? ज्या ठिकाणी कमी तिथे आम्ही असं म्हटल्यासारखं आहे. आणि प्रत्येक ठिकाणी आनंद शिंदे हा पाहिजेलच. मी एक किस्सा सांगतो तुम्हाला. एक म्हणजे 1.5-2 वर्षाची मुलगी असेल, लहान 1.5-2 वर्षाची मुलगी. आणि मी गावी गेलो होतो आणि त्या ठिकाणी मी हार्मोनियम पाहिली. म्हटलं बघू जरा मी गाणं गातो. आणि मी गाणं गायलं त्या ठिकाणी. डोकं फिरलं या. तर ती मुलगी काय म्हणते माहिती आहे तिच्या आईला, माझं गाणं गातात बघ ही कोण. म्हणलं अरे बरोबर आहे तुझंच गाणं आहे पण मी गातोय. सर ग्रेट 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 क्या बात आहे. हीच माझ्यासाठी खास दाद आहे आणि आशीर्वाद आहे. क्या बात आहे. आणि ते असेच राहणार आहे. मेघा तुझं कसं असतं सेलिब्रेशन? गटारीचं निमित्त घेऊन आम्ही सगळी फॅमिली एकत्र निमित्त असतं आम्हाला भेटण्यासाठी आणि मजा करतो आणि दारू वगैरे अशा गोष्टी याच्यापासून आम्ही बरंच लांब आहोत. नाही तोच संदेश खरं तर आजच्या फार आम्ही लांब भागातून आहोत देतो की वेगळ्या पद्धतीने पण आपण साजरे करू शकतो सण. रेश्मा तुझी ही गाणी जसं सरांना प्रश्न विचारला आज सगळीकडे वाजतात म्हणजे आता गणेशोत्सव येईल आता तर उत्सवांचा काळ सुरू झाला आणि तुमची गाणी म्हणजे लोकांसाठी आहा हा कसं वाटतं आपल्या गाण्यांवरती अख्खा महाराष्ट्र नाचतोय बघताना? खूप छान वाटतं की लोक ऐकतात आणि इतकं प्रेम जसं की आता पहिले सुद्धा मी ही गाणी इथे गायली आहेत पण या गाण्यांवर अजून इतकं तुम्ही प्रेम करता हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. वा वा. आणि मानसीला विचारूयात आता तिचं सेलिब्रेशन कसं असतं किंवा कसे असावेत सण असं तुला वाटतं? जर तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर आहात मैत्रिणींबरोबर आहात तुमच्या फॅमिलीबरोबर आहात तो माझ्यासाठी सण आहे. कारण आपल्या कलाकाराच्या आय थिंक वी आर कर्स्ड आपल्या कलाकाराच्या आयुष्यात खूप कमी वेळ असा असतो की आपण फॅमिलीबरोबर नाही राहू शकत. तर आय थिंक त्या निमित्ताने का होईना पण मी माझ्या फॅमिलीबरोबर राहू इच्छिते आणि आय थिंक तो माझ्यासाठी सगळ्यात मोठा सण असेल. वा वा. संजय जाधव सर तुमचा गटारीचा प्लॅन काय असतो? खरं सांगू का थोडा इमोशनल मामला आहे. माझे वडील होते ना वडील मी आप्पा म्हणायचं होतं तर आप्पा खूप आवडीने गटारी साजरी करायचे आणि आप्पा गेल्यानंतर ॲक्च्युली मी गटारी सेलिब्रेट केली नाही. फॉर द फर्स्ट टाईम आप्पा गेल्यानंतर मी तुमच्याबरोबर गटारी सेलिब्रेट करतो. वा वा. आपले सगळ्यांचे मित्र प्राध्यापक प्राध्यापक संदीप पाठक या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार. एक मिनिट काय चालवलंय तुम्ही? काय? तो माणूस बिचारा ऐकून घेतो म्हणून जाम तुम्ही जोक मारायला लागले त्याच्यावर. अरे गरीब माणूस ऐकतो तर तुम्ही seriously का घेताय एवढं? किती सिरियसली म्हणजे आणि तुम्हाला सांगून ठेवतो आता पुढच्या कार्यक्रमात एक पण विनोद त्यांच्या दातावर करायचा नाही. नाही करत. बस, सांगितलं मी. आम्हाला काय सांगता तुम्ही? आम्हाला काय सांगता तुम्ही दाताला विनोद काय करू नका सांगता म्हणून? म्हणजे? हा? तुम्ही करता ते चालते तुम्हाला. काय केलं आम्ही? मागच्या एका प्रोग्राम मध्ये त्यांनी म्हटलं का 2 सापांची लढाई दाखवली. हा?
त्याच्यात एका सापाने दुसऱ्या सापाला दात मारले हा आणि तो दात मारणारा साप म्हणजे संदीप पाठक होता असं विरोध करतात. अरे माणूस बघा कोण आहे हे बोललेले, हो. हा, एवढा मोठा माणूस आपल्याकडे आला तुम्ही त्याची इज्जत करायला पाहिजे की नाही हा? टॅलेंट बघा. अरे सामाजिक कार्य म्हणून सर तुम्हाला सांगतो सामाजिक कार्य म्हणून ते हॉटेलमध्ये जे फ्रीज असते ना त्याच्यामध्ये ओपनर म्हणून उभे राहतात ते तुम्ही याला काय अर्थ आहे का हा याला काय तुम्ही 2 मिनिटं का 1 मिनिट सर थँक्यू अरे काय चाललंय तुमचं? अरे सॉरी तिकडनं उघडलं का संदीप पाठक सर आलेले आहेत त्यांच्यासाठी खरंच जोरदार टाळ्या. आम्ही किती जोक केले तरी सुद्धा ते आमच्यावरती प्रेम करतात असं नंतर सावरून घ्यावं लागतं. जोरदार टाळ्या. संदीप, तुमचं गटारीचं सेलिब्रेशन कसं असतं? खूप चांगल्या पद्धतीनं आधी मी बिनधास्त गटारी साजरी करायचो, पण सौभाग्यवतीच्या कॅरेक्टरमुळे सौभाग्यवती सिरियलमधलं कॅरेक्टर लोकांना इतकं खरं वाटतंय की गटारीचे इन्व्हिटेशन्स येत आहेत मला महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणातून. प्लीज आमच्याकडे सेलिब्रिटी म्हणून याल का या तुम्ही गटारीला गटारी दाखवायला? आणि सुरकी म्हणा, हे सुरके. तर संदीप पाठक आज इथे आलेले आहेत आणि संदीप पाठक यांच्या अंगात नाना कला आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर संदीप सर, सगळ्यांनीच आपला एक परफॉर्मन्स इकडे सादर केलेला आहे. तुम्हाला आमच्यासाठी काय सादर करायला आवडेल? माझं खूप आवडतं नाटक आपल्या सगळ्यांचंच, माझं लहानपणापासूनचं तुझंही आवडतं नाटक आहे. वऱ्हाड निघालंय लंडनला. वऱ्हाड निघालंय लंडनला. याचं थोडक्यात कथानक असं आहे की गावातला काशीनाथ मुंबईला जातो, नंतर शिकायला लंडनला जातो. मग तिथं त्याचं एका जुडी नावाच्या पोरीबरोबर अफेअर होतं, प्रेम होतं आणि काशीनाथ आडून बसतो की मला लगीन करायचंय तर जुडी संगच करायचंय. एकत्र कुटुंब पद्धती म्हटल्यानंतर गावामध्ये, घरामध्ये, वाड्यातल्या घरामध्ये, मोठ्या घरात बायकांची लगबग 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 सुरू झाली. चला आवरा लवकर, जानराव आजच्या आज येणार आहेत, भर 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 आवरा, पटपट आवरा, कवा येतील ते, आजची तारीख दिली त्यांनी, चला भरभर 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 भरभर. अगं तुझे तू एक काम कर, आपल्या समद्या पोट्यांना एकत्र कर आणि खंगाळून काढ मेल्यांना. फारच घाण राहतील ग आपले पोट्टे. मोटर लावा, पाईप लावा, गाड्या धुते तसे लेकरं धुवा. मला पोट्ट्यांचा एवढा राग येतो ना, कुणी पाहुणा आला ना की त्याच्या समोर नाकाला पापड्या घेऊ घेऊ येते. अगं नाही तर काय, मला फार येतं आपल्या पट्ट्यांचा. कुणी पाहुणा आला की त्या पाहुण्याच्या समोर येतेत, आईच्या कंबरड्याला लटकं देत आणि त्या पाहुण्याकडे बघून भूक. भूक असं करते. म्हणजे पाहुण्याला वाटतं लेकरं दुष्काळातले. त्यांना खाऊ घाला, आंघोळी घाला. आंघोळी घातल्यानंतर बरं का, ऐका ना वंश वंश, ऐका ना वंश, आज पाहुणे येणार आहे तर वंश भर 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 आपण कामं करू वंश. माझं ऐका ना वंश वंश, मी काय म्हणते ऐका ना वंश 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 वंश. पाहिलं ना कशी ऐकून नाही ऐकल्यासारखी तर 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 करत निघून गेली. वंसा नंदा गेली का ग? काय गेली ना, गेली. अजिबात काम करत नाही, शपथ करून नाही सांगत. कामच करत नाही, करतच नाही. नुसतं या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून त्या खोलीत गुरगुर गुरगुर हिंडती आणि असं दकिती की कामाचे डोंगर उचलायला लागली. पण बोलता कुणाला, सांगता कुणाला, बोललं की फस. राग नाकावर. आपलं नशीबच फुटका ग, जिथं हात घालायला जाऊ तिथं भोका निघायला लागला. ही तयारी चालू झाली आणि अख्खं वराड विमानतळावर जाऊन पोचलं. आणि विमानतळावर अख्ख्या वराडाने पहिल्यांदाच विमान बघितलं होतं. त्या विमानाला बघितल्या बरोबर आता माय एवढं का हे बंबाळाची बंबाळ आणि हे अख्खं निघत आहे.
तुकड्या तुकड्यात नाही जात न ग बाई मला भोंडा यायल्यात. अगं निघताना तर मारे म्हणत होतीस मला उजव्या अंगावर पडलं तरी बुंग, डाव्या अंगावर पडलं तरी बुंग. आता पाहतीस काय घुसणं बुंग मधी. अख्खं वराड त्या पायऱ्यावरून चढत असताना एक इबलीस पोट्ट वरच्या पायरीवर चढलं आणि वरतून आत्या मी वरच्या पायरीवर तू खालच्या पायरीवर. आत्या समजा आपण या बुंग मध्ये बसलो होतं आणि हे इमान वरती गेल्यानंतर बदकन खाली पडलं तर. ह्याच्यासाठी केलता नवस ह्याच्या आईनं. अभद्र मेलं. मागच्या महिन्यात आलं माझ्या बरोबर हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला. तिथं समध्या बायकाच्या मांडीवर बसू बसू म्हणायला काकू तुमच्या कपाळावरचं कुंकू पुसू. निव्वळ मेलं बापावर गेलंय. पटा 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 सगळ्यांनी आपापल्या जागा घेतल्या आणि विमानाच्या आत सिग्नल झाले, बाहेर सिग्नल झाले आणि सिग्नल झाल्याबरोबर त्या प्रचंड बुंगनं झेप घेतली लंडनच्या दिशेनं. एकदम प्रवास करीत करीत ते बुंग आलं हिथ्रो एअरपोर्ट लंडन. बहुत अच्छे 3 क्या बात आहे पाटील. वा वा सलग मजा आहे ती पण. संदीपसाठी खरंच जोरदार टाळ्या. तर आज या विशेष कार्यक्रमाच्या निमित्तानं हे सगळे कलाकार आपल्याकडे आलेले आहेत. संदीप पाठक यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. तर संदीपचा विनोद म्हणजे ही 1000ची नोट आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. असामी असामी, वराड निघालं लंडनला, अशा अनेक नाटकांमधून वराडी मातीतल्या या सच्च्या कलाकारानं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय. श्वास असो, हरिश्चंद्राची फॅक्टरी, रंगा पतंगा अशा वेगवेगळ्या प्रयत्नांमध्येही संदीपनं चोख भूमिका बजावली आहे. या मास्टर ब्लास्टर अभिनेत्याला जिलेट मार्क 3 सॅल्यूट करतंय. जिलेट हा एक असा ब्रँड आहे ज्यानं अनेक वर्षांच्या रिसर्च आणि मेहनतीतून प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे. जिलेट करून संदीपला मिळते एक आठवण भेट. घेऊन या. तुम्हाला मिळतंय जिलेट तर्फे हे गिफ्ट हॅम्पर जिलेट मार्क 3 जो तुम्हाला देतो 3 ब्लेडसह क्लीन शेवन लुक सदैव सक्सेसफुल आणि कॉन्फिडंट राहण्यासाठी. पहिल्या धारेच्या प्रेमात साला, पहिल्या धारेच्या प्रेमात साला, कालीच गेलंय बात, हे कालीच गेलंय बात. ही पोलिसात तुपातली तिला मावऱ्याचा लागलाय नाद, ही पोलिसात तुपातली तिला मावऱ्याचा लागलाय नाद. अरुण अरुण करू नको इशारा, भिडू दे आता हा डोल्याला डोला. अरुण अरुण करू नको इशारा, भिडू दे आता हा डोल्याला डोला.
तर मंडळी, कालच्या आणि आजच्या भागात आमच्या विनंतीला मान देऊन आपले हे लाडके स्टार्स या थुकरटवाडीमध्ये आलेले होते गटारी साजरी करण्याच्या निमित्तानं. मी परत एकदा सगळ्यांना सांगू इच्छितो की कुठलाही सण साजरा करा, पण कुठल्याही व्यसनांशिवाय. हाच संदेश देण्यासाठी कालच्या आणि आजच्या भागामध्ये ही आगळी वेगळी गटारी आपण साजरी केलेली आहे. मी पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन करेन की सण साजरे करा, सेलिब्रेशन करा, पण पर्यावरणाचा समतोल राखून. आणि म्हणूनच या सगळ्या पाहुण्यांना आमच्यातर्फे मिळते एक छोटीशी छानशी आठवण भेट. तर मंडळी, पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. आणि आपण भेटणार आहोत पुढच्या भागात याच मंचावर याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जिलेट मार्क. चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा, को पावर्ड बाय गोदरेज सिंथॉल डिओ स्टिक स्पेशल.